हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच एम एस सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट जो एक्झाम 15 जून 2025 रोजी कंडक्ट झालेला आहे, त्या एक्झाम संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं नवीन ऑफिशियल अपडेट प्रोव्हाइड झालेले आहे. हे अपडेट आज आपण पूर्णपणे पाहणार आहोत. हे अपडेट पूर्णपणे पाहण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असताल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात. फ्रेंड, आज आपण एम एस सेट एक्झाम 2025 या संदर्भात जे नवीन ऑफिशियल अपडेट प्रोव्हाइड केलेलं आहे ते पाहणार आहोत. तर या ठिकाणी डायरेक्टली मी ते अपडेट ओपन करतो. हे पाहू शकता, सेट एक्झाम संदर्भात हे अधिकृत अपडेट आहे. या ठिकाणी डेट पण पाहू शकता, आजच हे अपडेट प्रोव्हाइड केलं आहे 25/6/2025 ला. या ठिकाणी काय म्हणलंय ते पहा. सेट परीक्षा विभागातर्फे सेट परीक्षेची प्राथमिक उत्तरलिखा दिनांक 26/6/2025 रोजी जाहीर होणार आहे. म्हणजे या ठिकाणी सेट एक्झाम संदर्भात जी चॅलेंजिंग आन्सर की असते त्याला आपण प्रोव्हिजनल आन्सर की म्हणतो किंवा त्याला आपण इंटरिम आन्सर की म्हणतो. ही आन्सर की उद्या म्हणजेच 26/6/2025 रोजी रिलीज होणार आहे. क्वालिफाय होण्याचे किती चान्सेस आहेत ते या ठिकाणी तुम्हाला फाइंड आउट करता येईल. तर गाईज, महत्त्वाची अशी ही अपडेट आहे. 26/6/2025 रोजी इंटरिम आन्सर की त्याला आपण प्रोव्हिजनल आन्सर की म्हणतो किंवा चॅलेंजिंग आन्सर की म्हणतो, ही पब्लिश करणार आहेत. या ठिकाणी पूर्णपणे डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली काही महत्त्वाची नाही आहे. आपल्याला माहीत आहे की जो 2025 एक्झाम होता तो 18 शहरांमधील 256 सेंटरवर कंडक्ट केला. ही बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बाकी सेट एक्झामची जी आन्सर की आहे ती या ऑफिशियल वेबसाईटवर ते रिलीज करतील. ती आन्सर की पाहिल्यानंतर तुम्हाला जरी असं वाटलं की एखादा ऑप्शन त्यांनी चुकीचा दिलेला आहे तर लगेचच चॅलेंज करू नका, थोडंसं वेट करा. आन्सर की एकदा त्यांनी पब्लिश केल्यानंतर ती 2/7/2025 पर्यंत रिलीज असणार आहे. म्हणून कुठेही घाई करायची नाही. 26 तारखेला लगेच तुम्ही आन्सर पाहिले आणि तुम्हाला वाटलं की चुकीचं आहे, लगेच घाई करायची नाही. आन्सर तुम्ही पर्टिक्युलर कशा पद्धतीने चॅलेंज करू शकता, पर्टिक्युलर आन्सर संदर्भात तुम्हाला कुठल्या प्रकारचे एव्हिडन्स देणं आवश्यक असतं, त्या संदर्भात इन्फॉर्मेशन देणारं लेसन मी तुम्हाला उद्या प्रोव्हाइड करेल. ते एकदा पहा, त्यानुसार तुम्ही ठरवा की एव्हिडन्स आपल्याकडे आहेत ते ऑथराईज आहेत का नाही, त्यानुसार तुम्हाला चॅलेंज करावं लागतं. म्हणून लक्षात घ्या, कुठल्याही पर्टिक्युलर क्वेश्चनला चॅलेंज करण्यापूर्वी थोडंसं वेट करा, लगेचच चॅलेंज करू नका. कारण प्रत्येक क्वेश्चनला चॅलेंज करण्यासाठी या ठिकाणी 200 रुपये पर क्वेश्चन फी असते आणि ती नॉन रिफंडेबल आहे. म्हणजे पर्टिक्युलर क्वेश्चनला चॅलेंज करताना तुम्हाला पर क्वेश्चन 200 रुपये पेड करावे लागू शकतात. म्हणून चॅलेंज करताना काही करू नका, निवांत चॅलेंज करा. ठीक आहे, सर्व गोष्टी व्यवस्थित पाहिच्या त्यानंतर चॅलेंज करायचं आहे. बाकी कशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चनला चॅलेंज करू शकता, चॅलेंज करताना कुठल्या प्रकारचे एव्हिडन्स तुमच्याकडे असेल हवे, त्या संदर्भात इन्फॉर्मेशन देणारं लेसन मी तुम्हाला उद्या प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, आय होप महत्त्वाची बातमी ती कळली असेल. या ठिकाणी 26/6/2025 ला आन्सर की ती रिलीज करतील. ती आन्सर की 2/7/2025 ला क्लोज होईल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. ठीक आहे, आणि एक पॉईंट समजून घ्या, पर्टिक्युलर क्वेश्चनला चॅलेंज करायचं असेल तर तुम्ही याच कार्यखंडामध्ये चॅलेंज करू शकता. एकदा त्यांनी फायनल आन्सर की पब्लिश केली तर त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की पर्टिक्युलर क्वेश्चन आहे तो चुकीचा होता तर त्या ठिकाणी कुठलंही चॅलेंज तुमचं ॲक्सेप्ट केलं जात नाही. म्हणून काय असेल ते तुम्ही आता चॅलेंज करू शकता. चॅलेंज करण्याची पद्धत किंवा प्रोसेस कशी असते ते तुम्हाला मी उद्या प्रोव्हाइड करेल. सिम्पल. सो फ्रेंड, आय होप तुम्हाला बातमी काही न्यूज काही ती कळायला असेल. ॲक्च्युली महत्त्वाची बातमी आहे, कारण या ठिकाणी तुमचा स्कोअर किती होते ना हे तुम्हाला कळणार आहे. आपण जे कष्ट केले ते आपले प्रामाणिकपणे कष्ट उपयोगी ठरणार आहेत का नाही हे तुम्हाला उद्या कळेल. ठीक आहे, बाकी उद्या तुम्हाला आन्सर की पाहायला भेटेल आणि कदाचित आन्सर केलं थोडंसं वेळ लागू शकतो. संध्याकाळी दुपारी 12पर्यंत पण आन्सर की येऊ शकते. ठीक आहे, थोडंसं वेट करा, उद्या आन्सर की येऊन जाईल. सो फ्रेंड, अनेक विद्यार्थी या बेसिक आन्सर कीची वाट पाहत होते. ही तुमची प्रतीक्षा आहे ती संपलेली आहे, उद्या आन्सर की येणार आहे. तर फ्रेंड, जाता जाता एक इन्फॉर्मेशन दिलं. एम एस सेट एक्झाम 2026 साठी आपण एक नवीन कोर्स सुरू करत आहोत. त्यामध्ये पेपर फर्स्ट तुम्हाला पूर्णपणे कव्हर करून देणार जाणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये पेपर फर्स्टचा हा कोर्स लावल्यानंतर तुम्हाला अदर कुठलाही स्टडी करण्याची गरज पडणार नाही. पेपर फर्स्ट पूर्णपणे या कोर्समध्ये तुम्हाला कव्हर करून भेटेल. या कोर्सचा वापर करून 2023 मध्ये आपले खूप सारे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. सिमिलरली 2024 साली जवळपास 370हून अधिक विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत.
अनेक विद्यार्थ्यांचे 2025च्या एक्झामप्रती देखील पॉझिटिव्ह फीडबॅक आहेत. या कोर्स संदर्भात पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. तुम्हाला पूर्णपणे डिटेल इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. त्यानंतर तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही जॉईन करू शकता. फक्त एक पॉईंट सांगाल, ही जी फी आहे ही फी पेड करण्यासाठी इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी देखील आहे. म्हणजे अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती योग्य नसते, तर ती विद्यार्थी 1500 स्टार्टिंगला कोर्स जॉईन करताना, त्यानंतर नेक्स्ट मंथमध्ये 1050 अशा प्रकारे इन्स्टॉलमेंटमध्ये देखील पैसे पेड करू शकता. ठीक आहे. तर ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी वन टाईम पेमेंट केले तर तुम्हाला ॲक्सेस इमिजिएटली भेटेल. इन्स्टॉलमेंटमध्ये देखील पैसे पेड केले तरी पण ॲक्सेस भेटेल. ठीक आहे. तर फ्रेंड, इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे 90 11 36 20 82. यावर मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, नंतर योग्य वाटलं तर पेमेंट करून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. खूप चांगल्या प्रकारे तुमच्या सर्व गोष्टी या कोर्समध्ये कव्हर करून दिल्या जातील. म्हणजे या कोर्सला पाहिल्यानंतर पेपर फर्स्ट संदर्भात तुम्हाला चांगला स्कोअर करता येऊ शकतो. अनेक विद्यार्थी 80 मार्क देखील मिळवतात, तुम्ही मिळू शकता. मार्क मिळवणं अवघड नाही, प्रॉपर डायरेक्शननी दीर्घ वेळ अभ्यास करणं हे अवघड असतं आणि हे जर तुम्ही करून दाखवलं, या कोर्सला तुम्ही फॉलो केलं तर डेफिनेटली स्कोअर वाढू शकतो. ठीक आहे. तर हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.